या दुर्घटनेतून जो व्यक्ती वाचलाय तो काय सांगतोय? तो घटनास्थळी उपस्थित होता, त्याने सगळं त्याच्या डोळ्यांनी पाहिलंय, तो काय सांगतोय? पुला अचानक पडल्यामुळे मी सुद्धा खाली पडलो होतो पाण्यात. मी पाण्यातनं वर निघालो. 4 ते 5 जणांना मी पण वरती काढलं. वरती काढल्यानंतर मी पलीकडे गेलो. माझी गाडी घेतली दुसरी आणि इकडनं इंदोरीवरनं परत आलो. तशी पूर्ण पुलावरती आहे ना 200 ते 250 लोक होती. वाहून कुणी गेलंय का याच्यामध्ये? वाहून अंदाजे 2 ते 3 गेले असतील. कमीत कमी 75% बाहेर निघालेले आहेत, 25% आतमध्ये होते सगळे. वरती पुला अचानक पडल्यामुळे मी सुद्धा खाली पडलो होतो. तर अनेक पर्यटन वाहून गेल्याची भीती आहे। आत्ताच आपण जो पर्यटक या सगळ्या घटनेमध्ये बचावला त्याची प्रतिक्रिया ऐकली। तो स्वतः बचावला आणि त्यांनी अनेक पर्यटकांना बचावण्यासाठी मदत केली। अनेक पर्यटकांना त्याने बाहेर काढण्यासाठी देखील मदत केलेली आहे। तर इंद्रायणी नदीवरील हा पूल कोसळल्यानंतर तिथे काय परिस्थिती आहे ते आपण पाहू शकतो। पुन्हा एकदा आपण त्या वाचलेल्या माणसाची प्रतिक्रिया ऐकूया। वरती पुला अचानक पडल्यामुळे मी सुद्धा खाली पडलो होतो पाण्यात. मी पाण्यातनं वर निघालो. 4 ते 5 जणांना मी पण वरती काढलं. वरती काढल्यानंतर मी पलीकडे गेलो. माझी गाडी घेतली दुसरी आणि इकडनं इंदोरीवरनं परत आलो. कुणी गेलंय? तशी पूर्ण पुलावरती आहे ना 200 ते 250 लोक होती. वाहून कुणी गेलंय का याच्यामध्ये? वाहून अंदाजे 2 ते 3 गेले असतील. कमीत कमी 75% बाहेर निघालेले आहेत, 25% आतमध्ये होते सगळे. पोलीस देखील तिथे घटनास्थळी पोहोचलेले आहेत आणि घटनास्थळाची ते देखील पाहणी करतायत। मोठ्या प्रमाणात तिथे बचाव कार्य देखील सुरू आहे आणि लोकांची देखील गर्दी तिथे जमलेली आहे। काय घडलंय नेमकं हे पाहण्यासाठी लोक देखील तिथे गर्दी करतायत। त्याचबरोबर आता तिथे पोलीस अधिकारी देखील पोहोचलेले आहेत आणि ते सुद्धा घटनास्थळाची पाहणी करतात। तर मिळालेल्या माहितीनुसार हा पूल अगोदरच जीर्णावस्थेत होता अशी देखील माहिती मिळते आणि असं असताना त्यावरून जाणाऱ्या पर्यटकांची संख्या आज मोठ्या प्रमाणात होती आणि त्यात भर म्हणून आता या पुलावरून जड असणाऱ्या दुचाकी देखील नेल्या जात होत्या अशी देखील माहिती समोर येते। त्यामुळे हा पूल आणखीनच खचला आणि आज शेवटी हा पूल कोसळला। हा पूल हवेतही हलत होता असं तिथले काही स्थानिक सांगतायत। त्यामुळे या पुलाची जीर्णावस्था झाली होती, पण या पुलाला कुठलीही डागडुजी करण्यात आली नाही। त्यामुळे हा पूल आज कोसळला असल्याचं देखील सांगण्यात येतंय। पोलीस अधिकारी तिथे पोहोचलेले आहेत घटनास्थळी। इंद्रायणी नदीच्या पाण्याचा प्रवाह किती जोरात होता हे देखील आपण स्क्रीनवर पाहतोय आणि इतक्या प्रवाहामध्ये किती लोक वाहून गेले असतील याची देखील आता शंका व्यक्त होतीये। अधिकृत आकडा काय असेल, नेमकं किती जणांसोबत ही दुर्घटना घडली आहे हे देखील पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे। नेमकं किती लोकांना रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं आहे, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। रविवारची सुट्टी आज त्यांना महागात पडली आहे असं म्हणायला हरकत नाही। आज ब्लॅक संडे झालाय। इतक्या निष्पाप लोकांचा विनाकारण तिथे जीव गेला। पर्यटन स्थळी ते लोक आपला रविवारची सुट्टी असल्यामुळे तिथे फिरायला गेले, तिथे फोटो काढण्यासाठी तिथे पुलावर गेले, पण हा पूल आधीच जीर्णावस्थेत होता, आधीच हा पूल खचत आला होता। तिथे जाऊन पर्यटकांनी जास्तीची गर्दी केली, पर्यटकांची संख्या देखील आज जास्त असल्याचं कळतंय आणि त्यामुळे हा पूल पूर्णपणे कोसळला। कुंडमळा भागातली ही धक्कादायक घटना आहे। बचाव कार्य जरी तिथे आता सुरू असलं तरी या पुलाची डागडुजी का करण्यात आली नाही हा प्रश्न न्यूज 18 लोकमतकडून आम्ही उपस्थित करतोय। जर निधी मंजूर झाला होता तरीही पुलाची दुरुस्ती का करण्यात आली नाही हा देखील प्रश्न इथे उपस्थित होतोय। त्याचबरोबर मोठ्या संख्येने पर्यटक तिथे येत असतात। सुट्टीच्या दिवशी सुरक्षेच्या कारणास्तव काय उपाययोजना करण्यात आल्या होत्या हा देखील महत्त्वाचा प्रश्न तिथे उपस्थित राहतोय। तिथे घटनास्थळी बचाव कार्य आता सुरू आहे, पण कुठली टीम तिथे उपस्थित होती का? दुर्दैवी घटना घडण्याआधी तिथे कोण होतं हा देखील प्रश्न उपस्थित राहतोय। वाहून गेलेले सर्व प्रवासी सुखरूप असावेत अशीच प्रार्थना आपण ईश्वरचरणी करूयात। अधिकृत आकडा काय असेल, किती लोक जखमी झालेत, किती लोक वाहून गेलेत आणि किती लोकांचा दुर्दैवी मृत्यू झालाय याचा कुठलाही अधिकृत आकडा अजून
आलेला नाहीये, पण साधारणतः 20 ते 25 लोक वाहून गेल्याची माहिती समोर येते। तर या सगळ्या घटनेचे सगळे अपडेट्स आपण पाहणार आहोत। तुर्तास एक छोटासा ब्रेक घेतोय, आपण पाहत राहा। गेलेले आहेत, वेगवेगळ्या माहिती मिळते। एनडीआरएफची टीम तिथे गेलेली आहे। आजूबाजूचे जे नगरपालिका वगैरे तिथली पण टीम तिथे गेलेली आहे आणि प्रथम दर्शनी असं सांगण्यात येतं की तिथं जो ब्रिज होता लोखंडी तो फार सडलेला होता आणि त्याच्यातनं जास्त लोक तिथं उभे राहिले आणि मोटरसायकल पण जात होते, त्या बोजाने ते खाली पडला। तिथं 8 कोटीचा एक ब्रिज ऑलरेडी मंजूर आहे, पण त्याच्याबद्दलची उत्तमभूत सगळी माहिती नीटपणे कलेक्टरला द्यायला सांगितलेली। कलेक्टर म्हणले काही काळामध्ये तुम्हाला देतो। मला कळवत आहे संख्ये तिथं गेलेले आहेत, वेगवेगळ्या माहिती मिळते। एनडीआरएफची टीम तिथं गेलेली आहे। आजूबाजूचे जे नगरपालिका वगैरे तिथली पण टीम तिथे गेलेली आहे आणि प्रथम दर्शनी असं सांगण्यात येतं की तिथं जो ब्रिज होता लोखंडी तो फार सडलेला होता आणि त्याच्यातनं जास्त लोक तिथं उभे राहिले आणि मोटरसायकल पण जात होते, त्या बोजाने ते खाली पडला। तिथं 8 कोटीचा एक ब्रिज ऑलरेडी मंजूर आहे, पण त्याच्याबद्दलची उत्तमभूत सगळी माहिती नीटपणे कलेक्टरला द्यायला सांगितलेली। कलेक्टर म्हणले काही काळामध्ये तुम्हाला देतो। मला कळवत आहे संख्ये तिथं गेलेले आहेत, वेगवेगळ्या माहिती मिळते। एनडीआरएफची टीम तिथं गेलेली आहे। आजूबाजूचे जे नगरपालिका वगैरे तिथली पण टीम तिथे गेलेली आहे आणि प्रथम दर्शनी असं सांगण्यात येतं की तिथं जो ब्रिज होता लोखंडी तो फार सडलेला होता आणि त्याच्यातनं जास्त लोक तिथं उभे राहिले आणि मोटरसायकल पण जात होते, त्या बोजाने ते खाली पडला। तिथं 8 कोटीचा एक ब्रिज ऑलरेडी मंजूर आहे, पण त्याच्याबद्दलची उत्तमभूत सगळी माहिती नीटपणे कलेक्टरला द्यायला सांगितलेली। कलेक्टर म्हणले काही काळामध्ये तुम्हाला देतो। मला कळवत आहे संख्ये तिथं गेलेले आहेत, वेगवेगळ्या माहिती मिळते। एनडीआरएफची टीम तिथं गेलेली आहे। आजूबाजूचे जे नगरपालिका वगैरे तिथली पण टीम तिथे गेलेली आहे आणि प्रथम दर्शनी असं सांगण्यात येतं की तिथं जो ब्रिज होता लोखंडी तो फार। तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील या घटनेसंदर्भात आपली प्रतिक्रिया दिलेली आहे। जो काही एक पूल तुटल्याची दुर्घटना झालेली आहे, आता मी विभागीय आयुक्त, तहसीलदार आणि पोलीस कमिशनर यांच्याशी बोललोय। आत्ता प्राथमिक माहिती एवढीच आहे की हा पूल तुटलेला आहे, त्याच्यामध्ये काही लोक जखमी झाले, त्या जखमींना हॉस्पिटलमध्ये नेलेलं आहे आणि त्यासोबत काही लोक अडकलेले आहेत, त्यांच्याकरता एनडीआरएफची टीम त्या ठिकाणी पोहोचते आहे त्यांना रेस्क्यू करण्याकरता। काही लोक वाहून गेल्याची शक्यता आहे, अजून त्या संदर्भातलं पूर्ण कन्फर्मेशन मिळालेलं नाही किंवा कॅज्युअल्टीजच्या संदर्भातलं पूर्ण कन्फर्मेशन मिळालं नाही, त्यामुळे या क्षणाला त्याबद्दल बोलणं हे योग्य ठरणार नाही। पूर्ण माहिती याची मिळाल्यानंतर याच्यावर आपल्याला माहिती देता येईल। आता प्रशासन तातडीनं सगळी मोबिलायझेशन करून आणि लोकांना कसा दिलासा देता येईल अशा प्रकारचा प्रयत्न चाललेला आहे। तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील या घटनेसंदर्भात आपली प्रतिक्रिया दिलेली आहे।